विधानसभेत आपले मुद्दे आणि प्रश्न मांडताना धान आणि कापसाच्या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुनगंटीवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचल्याचं दिसलं। अधिकाऱ्यांनी सांगितलेली उत्तरं अपेक्षित नाहीत। सुधीर मुनगंटीवार यांनी माणिकराव कोकाटेंना असा सल्ला दिलाय आणि सचिवांनी सांगितलेलं मंत्र्यांनी जसंच्या तसं सांगू नये असं सुद्धा मुनगंटीवार म्हणाले। खरं तर शासनाने लेखी उत्तरामध्ये हे खरे आहे हे खरे आहे सर्व सांगितलं की मदत केली पाहिजे हा शासनाचा भाव आहे आणि पुढे मात्र त्यांनी याच उत्तराला नकारात्मक करत हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला सादर केला असं सांगितलं आणि अर्धवट असत्य आणि सत्य माहिती दिली। खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे, कार्यक्षम आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे। फक्त त्यांच्यापेक्षा 60 टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलेलं उत्तर अपेक्षित नाही, म्हणूनच आपण सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलेलं जसंच्या तसं सांगू नये। आणि याच सगळ्यावर कृषी मंत्री माणिकराव मुंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। पाहूया। प्रश्नावर सुधीर मुनगंटीवारांनी तुम्हाला तिथे हे केलेलं मी 60 टर्म आमदार आहे, मी उत्तर दिलेलं नाही। उत्तर आशिष जयस्वाल साहेब राज्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, त्यांना विचारा। पण हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं असं त्यांना विचारा, त्यांना माहिती आहे ना। उत्तर त्यांनी दिलं, मी दिलंच नाही, तर मग मला तो प्रश्न विचारून काय फायदा। ओके।